सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी येत आहे। देशाच्या राजकारणातून भाजपचा दारुण पराभव। भाजपला सळो की पळो करून सोडलं। या विजयाने या पराभवाने भाजपची मात्र दारुण पराभवाची पूर्णपणे वाताहत झाल्याचं पाहायला मिळतंय। महाराष्ट्रात मित्रांनो आणि इतरत्र राज्यामध्ये देखील भाजपला ईव्हीएमद्वारे मतदान घ्यावं हे भाजपची पहिली पसंत होती। मात्र बॅलेट पेपरवरती निवडणुका झाल्याच्या नंतर काय होतं याचा पहिला फटका भाजपला देशात बसलाय। हा फटका बसल्याच्या नंतर भाजपला देखील आता समजलं झालंय नेमकं ईव्हीएम मधून आपला विजय होतोय तर बॅलेट पेपरमध्ये आपल्याला असा दारुण पराभव का सहन करावा लागतोय। मित्रांनो 116 जागांपैकी जवळजवळ 115 जागी भाजपचा दारुण पराभव झाला आहे। नेमका कुठे, नेमका किती आणि कोणाला किती मिळाल्या जागा, नेमका हा पराभव कसा झाला याचं सविस्तर विवेचन आपण आता पुढच्या 2 मिनिटांमध्ये जाणून घेऊया। देशाच्या राजकारणातील भाजपला हद्दपार करायला लावणारी आणि भाजपची झोप उडवणारी बातमी महाराष्ट्राच्या राजकारणातून तुमच्या समोर येते। तर या बातमीचं संपूर्णपणे विश्लेषण आपण पाहणार आहोत। मित्रांनो, सध्या हा भारत देश लोकशाही प्रधान देश आहे की हुकुमशाही देश प्रधान देश आहे हे आपल्याला समजणं झालं आहे, परंतु देशातील लोकशाही जिवंत आहे का अशी वारंवार प्रश्न विचारले जात आहेत। कारण की हा देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे असे म्हणणारे आता लोक नाहीत। हुकुमशाही, या देशामध्ये हुकुमशाही सुरू झाली असे म्हणणारे लोक वाढल्यामुळे आता मात्र भाजपची देशामध्ये खूप मोठी पंचायत झाली आहे। जगातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणणारी भाजपा आता मात्र पुरती उताणी पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यामुळे भाजपचा दारुण पराभव हा केंद्रातील नेत्यांना मात्र अतिशय मोठ्या संकटात घालणार आहे। नेमकी काय आहे बातमी ती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ। देशाच्या राजकारणात भाजपा हद्दपारीला झाली आहे सुरुवात। देशामध्ये फक्त ईव्हीएमवरच मतदान व्हावं ही भाजपची पहिल्यापासूनची इच्छा। भाजपची नव्हे तर भाजपच्या प्रत्येक नेत्याला असं वाटायचं की जर ईव्हीएमवरती जर निवडणुका पार पडल्या तर आपला विजय 100% पक्का होतोय। आपल्यावरचे सगळे आरोप देखील सिद्ध होत नाहीत, मग आपण भाजपकडे जायचंय। आपल्यावरचे सगळे आरोप देखील जात आहेत आणि आपण ईव्हीएमवर निवडून देखील येतोय। परंतु आता मात्र तेलंगणा राज्यामध्ये वेगळंच प्रकरण घडलं मित्रांनो। तेलंगणा राज्यामध्ये बॅलेट पेपरवरती झालेल्या या निवडणुकामध्ये 116 जागांपैकी पालिकांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला तब्बल 90 जागा मिळाल्यात। म्हणजे जवळजवळ 92 ते 93% मतदान काँग्रेसला बॅलेट पेपरवरती झाल्याचं यावरून निष्पन्न होत आहे। त्यानंतर BRS पक्षाला 12 जागी मोठं यश मिळाले आणि जी भाजपा स्वतःला जगातला सगळ्यात मोठा पक्ष संबोधते त्या भाजपला मात्र तेलंगणामध्ये फक्त एका जागेवरती समाधान मानावं लागले। या राज्यातील सगळ्यात मोठी घटना म्हणजे 116 जागांपैकी भाजपला फक्त 1 जागा मिळाली असून इथे भाजपचा दारुण पराभव झाला आहे। तो ईव्हीएममुळे नाही तर बॅलेट पेपरवरती जशा निवडणुका पार पडल्या तेव्हापासून मात्र भाजपची गच्छंती होण्यास सुरुवात झाली आहे। आता संपूर्ण देश मागतोय ईव्हीएम हटाव देश बचाव। आपण जर पुढे जाऊन पाहिलं गेलं तर ईव्हीएमच्या ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका घेतल्याच्या नंतर कुणाला किती जागा मिळाल्या, किती सीट्स मिळाले, कुणाचे किती नगरसेवक आले, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला पडला असेल। आता आपण जाणून घेऊया तो महत्त्वाचा आकडा, तेलंगणामध्ये कोणत्या पक्षाचे किती नगरसेवक निवडून आले आहेत ती बातमी। तेलंगणामध्ये बॅलेट पेपरवरती झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची सुनामी आल्याचं या ठिकाणी दिसलं आणि भाजपची मात्र पूर्णपणे 100% वाताहत झाल्याचं चित्र तेलंगणामध्ये आपण सर्वांनी पाहिलंय। आणि तेलंगणामध्ये कुणाला किती जागा मिळाल्यात ते आता आपण जाणून घेऊया। मित्रांनो, तेलंगणामध्ये आपण जर पाहिलं तर 1347 नगरसेवक काँग्रेसचे आलेले आहेत। 1347 एवढे तुफान सुनामी काँग्रेसची या भागात पहिल्यांदाच जाणवली। त्यानंतर BRSचं आपण पाहिलं तर BRSचे जवळजवळ 714 नगरसेवक BRSचे आल्याचं यावरून निष्पन्न झालं आहे। त्यानंतर भाजपला 261 जागी भाजपचे नगरसेवक आलेत। म्हणजे काँग्रेस इथं 10 पटीनं भाजपच्या पुढे आहे आणि इतर देखील भाजपच्या पुढे आहेत। म्हणजे भाजपचा हा दारुण पराभव इतरांपेक्षा देखील भाजपला आता कोणी जुमानत नाही। भाजप नको असे म्हणणारे लोक खूप वाढलेत। त्यामुळे या देशामध्ये पुन्हा एकदा ईव्हीएम हटाव देश बचाव असं आंदोलन करण्याची वेळ आली असून
महाराष्ट्रासह देशभरामध्ये मित्रांनो आपल्याला काय वाटतंय? तेलंगणाप्रमाणेच महाराष्ट्रात आणि देशभरामध्ये EVM ऐवजी बॅलेट पेपरवरती निवडणुका व्हाव्या का, याबद्दल आपलं मत काय? नक्कीच आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.